नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्पॉटलाईट इयरबुक 2021च्या रिव्हिजन सेशनमधला हा दुसरा भाग आहे बघा. तर सिंधुदुर्ग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभं केलं जाणार आहे. सो हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट लक्षात ठेवा. सिंधुदुर्गच्या बाबतीत 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं एक नवीन वैद्यकीय महाविद्यालय तिथं उभं राहील आणि त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. मद्यमुक्त चंद्रपूरमध्ये 96 जणांचा दारूने मृत्यू. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की एकंदरीतच चंद्रपूरमध्ये दारूबंदी यशस्वी झाली किंवा नाही यासंबंधी वस्तुनिष्ठ समीक्षा करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीचं नाव आहे डॉक्टर कुणाल खेमकर समीक्षा समिती. MCQ करता लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये दारूबंदी असलेले जिल्हे जे आहेत तर चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली 3 जिल्हे आहेत दारूबंदी जिथं आहे ती. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की महाराष्ट्रामध्ये 1972 नंतर देशी दारू आणि वाईन शॉपला नवे परवाने देण्यात आलेले नाही आहेत. मद्य विक्रीतून राज्याला जवळपास 17,000 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. सो एकंदरीतच महाराष्ट्रात दारूबंदी आणि त्या सगळ्या गोष्टी चर्चा चालू असते. तर त्या संबंधीने हा बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. जसं आजच्या डेटमध्ये तुम्ही जर बघितलं की गुजरात आहे, त्याच्यानंतर केरळ आहे, त्याच्यानंतर बिहार आहे, है ना. अशा ठिकाणी जे आहे की दारूबंदी आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. राज्यभरात दारूबंदी. महाराष्ट्रात मात्र हे 3च जिल्हे आहेत. ओके. त्याच्यानंतर टाळेबंदीच्या काळामध्ये विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या निम्म्यावर आलेल्या आहेत असं दिसून आलं. आत्महत्येचं सरासरी प्रमाण जर तुम्ही बघितलं तर 101 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दर महिन्याला होत असतात. आणि एकंदरीतच शेतकरी आत्महत्याग्रस्त 6 जिल्हे जे आहेत त्याच्यामध्ये अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि वर्धा हे आहेत. सो ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की माता मृत्यूदर कमी असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसरा आहे. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. आता माता मृत्यूदर कमी असणारी 5 राज्य बघा. आता हा डेटा जो आहे तो 2016 ते 2018चा डेटा आहे. तेवढं पण एक महत्त्वाचं लक्षात असू देत. केरळ 43, महाराष्ट्र 46, तमिळनाडू 60, तेलंगणा 63, आंध्र प्रदेश 74. आता बघा हा जो रेट आहे हा किती आहे 1:1 लाख, म्हणजे 1 लाखामागे 1 अशा पद्धतीने हा मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट मोजला जातो. बाकी सगळे जे रेट आहेत ते 1:1000 म्हणजे बर्थ रेट, डेथ रेट ते 1:1000 मोजले जातात. परंतु मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो 1:1 लाख मोजला जातो. तर हेही एक लक्षात ठेवा, ते एक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र याच्यामध्ये जे काही माता मृत्यूदर कमी असणाऱ्या देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. माता मृत्यूदरासाठी ते कमी करण्यासाठी कुठल्या काही योजना आहेत का, तर महाराष्ट्रामध्ये 248 प्राथमिक संदर्भ सेवा केंद्र फर्स्ट रेफरल युनिट सुरू करण्यात आलेले आहेत. माहेर योजना आहे दुर्गम भागात माता मृत्यू रोखण्यासाठी. आणि एकंदरीतच ह्याच्या बेसिक योजना आहेत की महिलांसंबंधीच्या, लहान मुलांसंबंधीच्या, ते थोड्याशा नीट करून ठेवणं अपेक्षित आहे. योजनांसंबंधीचेही बेसिक्स जे आहेत ते इयरबुकमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर ती एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा. आशा कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन देण्यात येणार आहेत बघा. आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांना जवळपास 45,783 स्मार्टफोन दिले जाणार आहेत ह्या लोकांना. आणि एकंदर तिच्यामुळे गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने वर्क होऊ शकतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट की विडी सिगारेट सुटी विकण्यावर महाराष्ट्राने बंदी घातलेली आहे. सिगरेट अँड टोबॅको प्रोडक्ट्स प्रोहिबिशन ॲक्ट 2003 म्हणजे सिगरेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा 2003 जे आहे की जाहिरात प्रतिबंध. आता याच्यामध्ये काय काय येतं बघा. जाहिरात करणं, प्रतिबंध, व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा, वितरण, विनिमय या सर्व गोष्टी येतात. याच्यामध्ये बरेचसे नियम आहेत. त्याच्यामध्ये एक नियम आहे की पाकिटाच्या 85% भागावर सिगरेट आणि बिडी आरोग्याला घातक आहे असं लिहिणं किंवा फोटो दाखवणं तुम्हाला बंधनकारक असतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक येतो की सिगरेट आणि तंबाखूजन्य पदार्थ जे आहेत जर ते म्हणजे सेपरेट विकले गेले, म्हणजे पाकिटातून एक सेपरेट सिगरेट विकली गेली तर तिचा दुष्परिणाम तुम्हाला कळणार नाही असं सरकारला वाटतं. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राने अशी बंदी घातलेली आहे की घ्यायचं असलं तर पूर्ण पाकिट घ्या, सेपरेट नका घेऊ, म्हणजे तुम्हाला कळणार नाही की हे तुम्हाला कशा पद्धतीने मारणार आहे ते. त्याच्यानंतर साथरोग आजार व प्रतिकारक शक्ती शास्त्र संस्था स्थापन करण्यात येणार आहे बघा. एकंदरीत कोरोनाच्या बेसिसवर. तर मुंबई महापालिकेचं जे कस्तुरबा रुग्णालय आहे तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाची साथरोग आजार प्रतिकारक शक्ती शास्त्र संस्था स्थापन करण्यात येणार आहे. सो कस्तुरबा रुग्णालय मुंबई, ते एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे निट्राझेपम. आता हे निट्राझेपम जे आहे तर हे ॲक्च्युली निट्राझेपमच आहे. ओके. अंमली पदार्थ मिश्रित गोळ्या आहेत या. आणि एकंदरीतच मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर निद्रानाशाचा जो काही आजार आहे त्याच्यावर वापरलं जाणारं हे औषध आहे. स्वस्तात नशा करण्यासाठी झोपडपट्ट्यांमध्ये वापरलं जातं. सो निट्राझेपम एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर
एकंदरीतच पहिली ते 12वी 25% भाग वगळण्यात आलेला आहे सिलेबसचा कोरोनामुळे. तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट होता. आता हा एक मुद्दा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे काय, की राज्यातले शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्यासाठी 2 कायद्यांचा आधार घेण्यात आलेला आहे. ते कायदे कुठले आहेत? आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005, डिझास्टर मॅनेजमेंट जे काय आहे, ओके, आणि महासाथ नियंत्रण कायदा 1897, ज्याचा संबंध आपल्या कशाशी आहे? प्लेगच्या वेळेस सगळं हे झालं होतं बघा. महासाथ नियंत्रण कायदा जो आहे सो प्लेग, ओके. सो बेसिकली हे 2 कायदे ज्याच्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहिली ते 8वीचे जे काही अभ्यासक्रम आहे त्याच्यासाठी सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली नावाची मालिका सुरू करण्यात आलेली आहे, की तिच्यामधून आता फिजिकली विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही, सो त्याच्याकरता ते त्या पर्टिक्युलर टिलीमिली मालिकेतून त्यांचा सिलेबस शिकू शकतील. MKCL नॉलेज फाउंडेशन या संस्थेच्या पुढाकारातून मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दिलं जाणार आहे. सो टिलीमिली मालिका हा एक प्रश्न आपल्याला येत्या काळात विचारला जाऊ शकतो. आता बघा, हे नीलमनगर सोलापूर जे आहे तिथं गावातल्या भिंतींवर चित्राद्वारे अभ्यासक्रम, म्हणजे गावातल्या भिंतींवर जो आहे अभ्यासक्रम चित्राद्वारे साकारण्यात आला. नंतर हे प्रयोग बऱ्याच ठिकाणी झाले, पण सुरुवातीला हे नीलमनगर सोलापूरमध्ये चर्चेत आलं होतं बघा. गाव तिथं ग्रंथालय, असं उदय सामंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी म्हटलेलं आहे आणि ती घोषणा केली त्यांनी, ओके. म्हणजे गावात, प्रत्येक गावात ग्रंथालय आणायचं वगैरे वगैरे. तर बघूया त्या काळामध्ये कशा पद्धतीने गोष्टी होतात. म्हणजे 2012-13 पासून नवीन ग्रंथालयांना शासन मान्यता देण्यास दिलेली नाही आहे, तर तो एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. 2012-13 पासून ग्रंथालयांना शासन मान्यता देण्यात आलेली नाही आहे. अशी पण ग्रंथालयांना व्हिजिट करणारे किंवा तिथं जाऊन वाचणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे, तोही एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. 2021 पासून पहिलीची पुस्तकं बदलणार आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण असणारी पुस्तकं त्यांना दिली जातील, तर ते एक महत्त्वाचं आहे. बघा, एकंदरच रणजितसिंह डिसले यांच्यामुळं आपल्याला शैक्षणिक याच्यावर प्रश्न विचारण्याच्या जास्त ऑप्शन्स अवेलेबल आहेत आता आयोगाकडं. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरीतच त्या सगळ्या प्रोसेसमध्ये हा सगळा महत्त्वाचा मुद्दा येतो. आता महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे, ओके, ही न्यूजमध्ये होती. 1860मध्ये स्थापना आली आहे. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फळके हे संस्थापक होते याचे, आणि यांच्याबरोबरच वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर हेही संस्थापक होते. एकूण 3 लोक आहेत बघा. आणि एकंदरीत ह्या तिन्ही ची फोटोज आणि त्या सगळ्या गोष्टी पेपरला प्रॉपरली देऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची बऱ्याचदा न्यूज आलेली आहे. भारतीय शिक्षण देऊन भारतीय मूल्यव्यवस्था जपण्यावर भर देणे हा यांचा उद्देश होता. सो महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे MCQसाठी लक्षात असू देत. स्वाध्याय उपक्रम काय आहे? डिजिटल होम असेसमेंट, म्हणजे दर शनिवारी 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना गणितातले 10 आणि भाषेचे 10 प्रश्न सरावासाठी दिले जातील, आणि तिच्यामधून मग त्यांना सरावासाठीचं साहित्य उपलब्ध करून देण्याचं प्रावधान या सगळ्या याच्यामध्ये आहे. आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याच्या कृतीनुसार मग त्यांचं जी काही प्रगती आहे ती पण याच्यातून कळेल, ओके. सो हे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्था आणि लीडरशिप फॉर इक्विटी यांच्याद्वारे राबवलं जातं आहे बघा. त्याच्यानंतर विजेच्या तारांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. बघा, तुम्ही जर कंबाईनचे पेपर्स बघितले तर कंबाईनचं एक ॲनालिसिस युनिकच्या यूट्यूब चॅनलवर मी टाकलं होतं मध्यंतरी लॉकडाऊनमध्ये. असे प्रश्न खूप जास्त तिच्यात विचारलेले आहेत बघा. पहिलं सांगा, वेगवेगळ्या याच्यातलं, म्हणजे ते स्टॅटिकमधल्या पण गोष्टी त्यांनी तशा विचारलेल्या आहेत. सो विजेच्या तारांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणारं राज्य जे आहे पहिलं राज्य ते महाराष्ट्र आहे, तर ते एक लक्षात ठेवा. सायबर सखी उपक्रम जो आहे की महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझन्स यांच्या वतीने सायबर सखी हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. सो सायबर सखी उपक्रम जो आहे तर तो एकंदरीतच याला डिजिटल स्त्री शक्ती असं पण म्हटलं गेलेलं आहे. आता सिंपल आहे की याच्यात सायबर सखी आहे म्हणजे काय, सायबर सुरक्षेबद्दलचं मार्गदर्शन हा जो प्रकार आहे तो याच्यामध्ये आहे. तर ती एक फार महत्त्वाची बाब आहे, डिजिटल स्त्री शक्ती. सायबर गुन्ह्यांचा जर तुम्ही विचार केला तर राज्य शासन आणि मुंबई पोलीस आयुक्त यांची बदनामी करण्यासाठी 1.5 लाखांच्या आसपास बनावट ट्विटर खाती आली होती. सो एकंदरीतच बघा, हा मधल्या काळातला इश्यू आहे. मुंबई पोलिसांनी त्या सगळ्या गोष्टी समोर ठेवल्या होत्या. पण एक गोष्ट असू देत की सोशल मीडिया आणि त्याचे निगेटिव्ह ॲस्पेक्ट काय आहे ना, ट्विटर वगैरे ह्या बेसिक गोष्टी थोड्या त्याचं बघून ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीतच 95% खाती देशाबाहेरची होती आणि एकंदरीतच बॉट या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला होता बघा, ओके. म्हणजे फेक जे काही
ट्विटर खाती बनवली गेली होती आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या. तर बॉट तंत्रज्ञान लक्षात ठेवा, तर त्याच्याशी संबंधित आहे, MCQ करता विज्ञानात विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे काय, की महाराष्ट्र पोलिसांची CCTNS प्रणाली देशात प्रथम. PSI इंटरव्ह्यूसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे हा, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग हे CCTS प्रणाली देशात प्रथम आली महाराष्ट्रांची, कसं आहे ते. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम. मग याच्यामध्ये काय असतं, गुन्हेगार त्यांच्या संबंधीची माहिती, ते गुन्हे कसे प्रकट झाले, म्हणजे काय, गुन्हेगार आणि गुन्ह्यांसंबंधी A to Z माहिती याच्यावर असते, तिच्यामधून बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. ओके. त्याच्यानंतर भारतातली पहिली लिथियम आयन बॅटरी जी आहे ती पुण्यात विकसित होणार आहे. तर हाही एक याच्यातला फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की पुण्यात बॅटरी विकसित केली जाणार आहे, लिथियम आयन बॅटरी. तर तो एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट लक्षात असू देत. ओके. त्याच्यानंतर कृषी पर्यटन जे आहे त्याच्या धोरणास मान्यता दिलेली आहे. ग्रामीण विकास साधलं जाणं हा त्याचा मुद्दा आहे. आणि एकंदरीतच मग कृषी उत्पादन आणि कृषीपूरक ज्या बाबी आहेत त्या सर्वांना प्रोत्साहन देणं, तरुणांना नोकरी किंवा मग रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं. कृषी पर्यटन कोण उभारू शकतं, तर कोणी पण, वैयक्तिक शेतकरी, शेतकरी कृषी सहकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी विद्यापीठं हे उभारू शकतात. निकष काय आहे याचा, 2 ते 5 एकरपर्यंतचं शेतीचं क्षेत्र असणाऱ्या ठिकाणी निवास, भोजन, स्वयंपाकघराची व्यवस्था बंधनकारक आहे. कृषी पर्यटन केंद्रासाठी प्रथम नोंदणी 2,500 रुपये आणि दर 5 वर्षांनी 1,000 रुपये अशी असणार आहे. ओके. कृषी संजीवनी सप्ताह 1 ते 7 जुलै दरम्यान हा कृषी संजीवनी सप्ताह महाराष्ट्रात साजरा झाला आणि याच्यामध्ये कृषी अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रातले शास्त्रज्ञ या सर्वांचा इश्यू होता. त्रिसूत्री याच्यामध्ये कशावर फोकस होता बघा, पिकांची गुणवत्ता, उत्पादकता आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नाची वाढ, ह्या 3 गोष्टी याच्यामध्ये होत्या. यवतमाळचे शेतकरी भरपाईसाठी स्विस न्यायालयात गेलेले आहेत. ओके. आता यवतमाळचा जो शेतकरी आहे त्यांनी पोलो या कीटकनाशकावर बंदी घालावी म्हणून स्वित्झर्लंडच्या न्यायालयात त्यांनी केस केलेली आहे. कारण जवळपास 51 शेतकरी कुटुंबांनी, कारण 2017मध्ये काय झालं होतं की कापूस उत्पादकांना पोलो कीटकनाशकाची बाधा झाली होती आणि त्याच्यामुळे सिजेंटा नावाची कंपनी जी आहे तिने ती जबाबदारी घेतली नाही आणि त्याच्यामुळे यवतमाळच्या शेतकऱ्यांनी मग आता स्विस न्यायालयात त्यांचे जे काय आहे तर त्या सगळ्या गोष्टी समोर ठेवलेल्या आहेत. तर बघू येत्या काळात. आता साधी गोष्ट आहे की त्यांना बऱ्याचशा ज्या काही संस्था आणि बऱ्याच बेसिक गोष्टी आहेत त्यांनी मदत केलेली आहे ना, आणि हे गरजेचं पण असतं आणि कंपनीने त्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे. टोमॅटोवर, महाराष्ट्र राज्यामध्ये टोमॅटो पीक संकटात आलं आणि त्याच्यावर विषाणूचा प्रादुर्भाव झाला. हा विषाणू जो आहे तो मोझॅक विषाणू आहे. ओके. MCQ करता लक्षात ठेवा. म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला चिकू संबंधीचा प्रादुर्भाव सांगितला होता, तो कुठला होता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. टोमॅटोच्या बाबतीमध्ये मोझॅक विषाणू आहे, ते एक लक्षात ठेवा. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की बेसिक साखर, शुगर असं करून ठेवा बघा. शुगर केन जे आहे ना, शुगर केन, ऊस हे पीक जे आहे ते करून ठेवा है ना. आणि सहकार क्षेत्र जे आहे, सहकार क्षेत्र, कारखाने आणि त्या सगळ्या गोष्टी आर्थिक याच्यामधून, अर्थव्यवस्थेतून, त्याचं रिझन आहे हे दिवसेंदिवस साखरेचं अतिरिक्त उत्पादन आणि त्याच्या संबंधीचे जे काही इश्यू आहेत ते चर्चेत असतात. ओके. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर हे जे बेदाणे असतात आपले है ना, मनुका, तर सांगली, तासगावमध्ये मोठ्या प्रमाणावर ते खूप चांगल्या किमतीत विकलं गेलं. त्याचं रिझन असं आहे की कोरोना जे आहे त्या कोरोनामध्ये प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून या गोष्टी बघितल्या गेलेल्या आहेत. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की सांगली तासगाव जे आहे ते सांगली तासगाव ही भारतातली बेदाण्यांची प्रमुख बाजारपेठ आहे. MCQ करता लक्षात ठेवा. ओके. साखर उत्पादनामध्ये ब्राझील पॅटर्न जो आहे तो राबवला जाणार आहे आणि एकंदरीतच त्याच्यामध्ये 2020मध्ये अजून ओव्हरऑल जे काय साखरेचं उत्पादन आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता. ओके. आता याच्यामध्ये काय असतं की साखर उत्पादन 1.5 पट घट करायची याच्यात आणि इथेनॉल वाढवायचं, 5 पटीनं इथेनॉल वाढवायचं. ब्राझीलचा पॅटर्न काय, साखरेचं उत्पादन कमी करा आणि बेसिकली तुमचं जे इथेनॉल आहे त्याचं जे प्रोडक्शन आहे ते वाढवा. आता मुख्य रब्बी पीक जर तुम्ही बघितलं तर ते आधी ज्वारी होतं, त्याच्याऐवजी आता हरभरा बनलेला आहे. MCQ करता लक्षात ठेवा. ओके. सो ती एक फार भाग महत्त्वाची आहे की 2019मध्ये 23 लाख हेक्टरपेक्षा जास्त हरभरा पेरला गेला. ओके. 2020मध्ये तो अजून वाढू शकतो, ती आकडेवारी येईल प्रॉपर. तर ज्वारीच्या ऐवजी आता मुख्य रब्बी पीक जे आहे ते हरभरा आहे, तर ते एक लक्षात ठेवा. महाराष्ट्रात 99% सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त झालेले आहेत. तर हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा याच्यामधला आहे तो म्हणजे काय की महाराष्ट्राने जंगल कायदा जो काय आहे, जंगल अधिकार कायदा 2006, त्यात एक बदल केलेला आहे.
बदल असा आहे की आदिवासी आणि परंपरागत जंगल प्रदेशातल्या कुटुंबांना जंगल क्षेत्राजवळ घळ बांधण्याची मुभा मिळालेली आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे की ते वर्षानुवर्षे तिथं राहतात, परंतु त्या नियमामुळे त्यांना मग घर बांधता येत नाही. सो त्यांना ती पर्टिक्युलर मुभा आता देण्यात आलेली आहे. तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढची जी आपली न्यूज आहे ती आहे माणगाव परिषदेसंबंधीची. 1920मध्ये माणगाव परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक आयुष्याचा प्रारंभ झाला होता आणि एकंदरीतच त्याला 100 वर्षे 2020मध्ये पूर्ण होतात. आणि त्याच्यामुळे माणगाव परिषद महत्त्वाची आहे. त्यातल्या त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही रेफरन्सेस आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल दुसरा जो इश्यू आपण बघितला होता तो म्हणजे की लंडनमध्ये त्यांचं वास्तव्य असणारं जे काही ठिकाण होतं, तर तिथं आता ते जे काही आहे तर महाराष्ट्राने ती वास्तू घेऊन मग त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की खूप प्रॉपरली करायच्या आहेत. ना एक वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूल्य आणि त्या सगळ्या ह्याच्यात. सो बेसिकली लंडनचं त्यांचं घर, त्याच्यामुळे ते न्यूजमध्ये होते. माणगाव परिषदेमुळे ते न्यूजमध्ये आहेत. सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही रेफरन्सेस आपल्याला मिळतात है ना, जसं राऊंड टेबल कॉन्फरन्स, मग त्याला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्याला कोण कोण उपस्थित होतो बाबा, मग असे काही बेसिक गोष्टी तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. तर त्या एक गोष्टी लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा आस्पेक्ट आहे आपला तो म्हणजे काय की एकंदर दलित जाणीवांच्या बाबतीमध्ये काही व्यक्तिमत्व आणि त्यांचे काही ग्रंथ आहेत बघा, ते लक्षात ठेवा. तुकाराम तात्या पडवळ, जातीभेद विवेकसार हा ग्रंथ एक हिंदू या नावाने त्यांनी 1861मध्ये लिहिला होता. गोपाळ बाबा वलंकर यांच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत बघा. सो ब्राह्मण महाराजांची विधी का करत नाहीत हा प्रश्न विचारला होता त्यांनी आणि तिथूनच अस्पृश्यता विरोधी युक्तिवादाला सुरुवात झाली होती. विटाळ विध्वंसन ही त्यांची कृती है ना वलंकरांनी वास्तवात आणली होती आणि त्याच्यामुळे एकंदरच गोपाळ बापा वलंकर हे खूप महत्त्वाचं आहे की विटाळ विध्वंसन, त्याला रेफरन्स लक्षात ठेवा. महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत तर त्यांचाही एक महत्त्वाचा जो काही हे आहे बघा, त्यांचं एक वचन आहे की जिस तन लागे वही तन जाने, बीजा क्या जाने गवारा रे. हा ना, हे संत कबीरांचं वचन जे होतं ते त्यांनी उद्धृत केलं होतं आणि त्याच्यामुळे एकंदरीतच जातीयांच्या आणि स्त्रियांच्या व्यक्तिनिष्ठ अनुभवांची ज्ञाननिर्मितीतली गरज प्रतिपादन केली होती. सो महात्मा ज्योतिबा फुले हेही आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. यांचेही रेफरन्सेस म्हणजे एक काळ असा होता की प्रत्येक वेळेच्या MCQ MPSCमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची पुस्तकं विचारली जायची. तर तसे काही बेसिक रेफरन्सेस करून ठेवा. 19व्या शतकामध्ये धर्मांतर करून ख्रिस्ती धर्मांचा स्वीकार करणारी लोकं जी आहेत तिच्यामध्ये नेहमिया गोरे, त्याच्यानंतर पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई आपल्याला महत्त्वाचे आहेत, रेग्युलर प्रश्न विचारला होतो. बाबा पदमजी यांच्यावर प्रश्न आहे बघा. नावा टिळक. तर नेहमिया गोरे जे आहेत त्यांचे पुस्तकं आहेत बघा. अमरीर ऑफ दी हिंदू फिलॉसॉफिकल सिस्टीम, रॅशनल रेप्युटेशन ऑफ दी हिंदू फिलॉसॉफिकल सिस्टीम. बाबा पदमजी यांचं आत्मकथन आहे अरुणोदय आणि यमुना पर्यटन. विधवांच्या दुःखाला वाचा फोडणारी ही त्यांची कादंबरी, पहिली कादंबरी समजली जाते. सो MCQ करता हेही फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पंडिता रमाबाई यांचा अ टेस्टिमनी हा ग्रंथ जो आहे की धर्मपरिवर्तनाची मानसिक वैचारिक भूमिका त्यांनी तिच्यात मांडली होती. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता जातीवाचक नावात बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. म्हणजे जे काही वाड्या वस्त्यांची नावं असतात बघा, तर महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राह्मणवाडा, माळी गल्ली, म्हणजे की ज्याच्यावरून जातीवाचक काहीतरी सुचतं, त्याच्यामुळे त्याच्याऐवजी आता समतानगर, भीमनगर, ज्योतिनगर, शाहूनगर, क्रांतीनगर अशी नावं देणे ही अपेक्षित आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की योजनांमध्ये चेंज केला गेला आहे बघा. दलित वस्ती सुधार योजना, आता हिला अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजना असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार केलेला आहे बघा. ओके. त्याच्यामुळे पुरस्कारांच्या याच्यात पण ते नावं बदललेली आहे. आपण यावर्षी UPSCला पण एक प्रश्न होता की भारतातलं जे काही सांस्कृतिक वैविध्यता आहे मग तिच्यामध्ये जातीचा जो काही सिग्निफिकन्स आहे तर तो विचारला गेला होता बघा. त्याच्यानंतर बालविवाह 2019च्या तुलनेमध्ये 78.3% वाढ झालेली आहे. आता एकंदरीतच बालविवाह म्हणजे काय असतो, 18 वर्षाखालील मुलगी 21 वर्षाखालील मुलगा त्यांचं लग्न. बालविवाहासाठीची कारणं काय आहेत असे सिंपल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आर्थिक अस्थैर्य, वाढती बेरोजगारी, बंद झालेली शाळा महाविद्यालय, कुटुंबाच्या मोठ्या आकारामुळे पालकांवरचा भार, किशोरवयीन अवस्थेत होणारी प्रेम प्रकरणं, या सगळ्या गोष्टी आहेत की ज्यामुळे बालविवाहासाठी प्रेरित होतात लोक. सर्वात अधिक बालविवाह रोखण्यात आलेले जिल्हे बघा तर सोलापूर 1 नंबरवर आहे की तिथं बालविवाह रोखलेले आहेत सर्वात जास्त. 2 नंबर औरंगाबाद आहे, 3 नंबर जालना आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो आपला आस्पेक्ट आहे तो म्हणजे बघा लंडन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे बघा. आंबेडकर हाऊस जे आहे लंडनला, तर तिथं काही लोकल लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता एकंदरच आणि त्याच्यामध्ये सरकारने आता ती सगळ्या गोष्टी वर्क केलेल्या आहे
आणि तिथले जे कॅरी विल्यम्स होते त्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती होती बघा, शहर नियोजन विभागाचे ते होते आणि ते सगळं प्रॉपर झालेलं आहे. सो आता लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. सो 2 रेफरन्सेस ह्या आहेत त्याच्यामुळे. आणि मधल्या काळामध्ये त्यांचं जे घर होतं बघा मुंबईमध्ये, तिच्यात पण एक अज्ञात व्यक्ती आली होती आणि तिने तोडफोड केली होती अशी ही न्यूज होती. सो दॅट्स वाय ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. तर ती एक बाब लक्षात ठेवा. कोकणामध्ये इसवी सन पूर्व 30,000 वर्षापूर्वीची अश्म हत्यारं कोळोशीच्या गुहेत सापडलेली आहे. सो हे एक ठिकाण लक्षात असू देत. एन्शियंट हिस्ट्री आणि त्या सगळ्या याच्यामध्ये या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके. गणेश उत्सवामध्ये गणपतीची मूर्ती जी होती ती जवळपास फक्त 4 फूट ठेवायची असा शासनाचा आदेश होता. तो एक महत्त्वाचा. लोकमान्य टिळक जे आहेत त्यांच्या हयातीमध्ये साकारलेला हा एकमेव पुतळा तुमच्यासमोर आहे. हा त्यांच्या हयातीत साकारला गेला होता. आणि हा पुतळा जो होता तो ॲक्च्युली केशव बाबूराव लेले यांनी 1919मध्ये मुंबईच्या सरदार भवन येथे साकारला होता. पण आता काय आहे ना की मुंबईमध्ये दमट हवामानामुळे तो खराब होत होता, म्हणून केशव लेले यांची जी मुलगी आहे डॉक्टर चित्रा लेले त्यांच्या घरी हा पुतळा पुण्यात ठेवण्यात आलेला आहे. सो तो एक महत्त्वाचा मुद्दा होता. लीलावती भागवत यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे 2020 आणि बालसाहित्यकार त्या होत्या. आणि फास्टर फेने, तुम्ही चित्रपट बघितला असेल, भारा भागवत यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांनी 1951मध्ये दोघांनी बालमित्र हे मासिकसुद्धा सुरू केलं होतं. ओके. भाराभार गवत पुस्तकाद्वारे भारा भागवत यांच्या साहित्याचं संपादन केलं होतं. मुलांसाठी दासबोध हे पुस्तक वयाच्या 90ीत त्यांनी प्रकाशित केलं होतं. रायगडावर शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला बघा 6 जून 2020. ओके. आणि हा 347वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. आता याचं आयोजन जे करतात बघा, दुर्ग रायगड जे आहेत आणि दुर्गराज रायगड आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती हे करत असतात. आणि त्याचे जे रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे आणि कोल्हापूरचे युवराज शहाजीराजे भोसले यांच्या उपस्थितीत तो झालेला आहे. ओके. करोना विषाणूमुळे तो कमी याच्यात करण्यात आला होता. अदरवाईज मग तुम्हाला माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा होतो. विजयदुर्गाचे संवर्धन, हा विजयदुर्ग तुमच्यासमोर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या जलदुर्गाच्या एका बुरुजाची पडझड झाली आहे आणि त्याच्यामुळे येत्या काळामध्ये विजयदुर्गाचं संवर्धन करण्यासंबंधीचे आदेश देण्यात आलेले आहेत. अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक मुंबईत उभारले जाणार आहे बघा. आणि 2020 हे अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णाभाऊ साठे ही खूप महत्त्वाचं नाव आहे बघा. एकंदरीतच त्यांचं साहित्य आणि त्यासंबंधीचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा परत एक रेफरन्स आहे बघा. इंदू मिल येथे त्यांचा 450 फूट पुतळा उभारला जाणार आहे. तर ते एक लक्षात ठेवा. इंदू मिल दादर येथे आहे. त्याच्यानंतर राजगृह जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दादरमधलं निवासस्थान, तर तिथं जे आहे की वस्तूंची नासधूस झाली होती. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला हा रेफरन्स दिलेला आहे. तर दादरच्या हिंदू कॉलनीत दुमजली राजगृह बंगला ही वारसा वास्तू आहे बघा, हेरिटेज बंगलो आहे. महाराष्ट्रात 3 नवीन पर्यटन संकुलं उभी राहिलेली आहेत. MTDC ग्रेप पार्क, गंगापूर धरण रोड, नाशिक बोट क्लब आणि खारघर मुंबई. ओके. तो महाराष्ट्र टुरिझम समथिंग फॉर एव्हरीवन या पर्यटन पुस्तिकेचं पण प्रकाशन झालं. सो सर्वांसाठी काहीतरी. ओके. तर तो एक महत्त्वाचा इथं मुद्दा आहे. झाडीपट्टी रंगभूमी महत्त्वाचं आहे बघा. विदर्भामध्ये झाडीपट्टी रंगभूमीचं स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे आणि एकंदरच जसा रंगमंच, त्याच्यावरची नाटकं आणि त्या सगळ्या गोष्टी. सो झाडीपट्टी रंगभूमी विदर्भातून लक्षात ठेवा रेफरन्स. ओके. महाराष्ट्रात ललित कला अकादमी केंद्र उभं राहणार आहे. तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आता सिंपल जे आहे की महाराष्ट्राच्या बाबतीत आता उभं आपल्या इथं राहील तर मग आधी कुठं कुठं आहे? दिल्ली, लखनौ, कोलकाता, चेन्नई, भुवनेश्वर ललित कला अकादमीची केंद्र आहेत. ललित कला अकादमी बघा 5 ऑगस्ट 1954 स्थापन झाली. स्वायत्त संस्था आहे. भारतीय कला, संस्कृती आणि परंपरेचं जतन आणि संवर्धन करणं हा त्याचा उद्देश आहे. सो ललित कला अकादमीचं बेसिक लक्षात ठेवा. मिरज जे आहे ते तंतुवाद्यांचं माहेरघर आहे आणि जवळपास 150पेक्षा जास्त काळ जो आहे की तिथं तंबोरा असेल, सतार असेल, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रवीणा अशी वाद्य तिथं तयार होतात. आणि आता काय आहे ना की सुरुवातीला फक्त पानाचा विळा कुटून त्यात थोडं पाणी मिसळून तो लाल रंग दिला जायचा ना तंतुवाद्यांना, परंतु आता त्यांनी खूप चांगल्या चांगल्या रंगात ते तयार केलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते न्यूजला होतं. मानव विकास निर्देशांक 2020 आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की अतिउच्च मानव निर्देशांक म्हणजे चांगली परिस्थिती कुठं आहे तर सांगली, नाशिक, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, नागपूर, ठाणे, पुणे, मुंबई उपनगर. ओके. महाराष्ट्रातल्या गुन्ह्यांच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला 2018चे ही आकडेवारी आहे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग. मुंबईमध्ये महिलांवरील अत्याचाराचं सर्वाधिक गुन्हे आहेत. तर ते एक लक्षात ठेवा.
गुन्हे घडण्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक देशात 7वा आहे गुन्हे घडणे. ओके. गुन्हे दाखल होण्यात अमरावती टॉपला आहे बघा महाराष्ट्रामध्ये, तर ते एक लक्षात ठेवा. आता बघा, गुन्हे दाखल होण्यात अमरावती 1 नंबरला आहे. गुन्हे घडण्यामध्ये महाराष्ट्र 7ला. गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्र 14व्या क्रमांकावर आहे देशात, आणि महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर अमरावती. हुंडाबळी गुन्हे दाखल प्रमाण 12व्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये 22व्या क्रमांकावर आहे. ओके, देशाच्या तुलनेत तो महाराष्ट्राची ही क्रमवारी आहे. प्रार्थना समाज तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. पुणे प्रार्थना समाजाला 150 वर्ष पूर्ण झालेत, आणि त्याच्यामुळे ज्या काही सामाजिक चळवळी आहेत त्याच्यातले प्रार्थना समाज. आता ॲक्च्युली प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईला 1867मध्ये, आणि पुण्यातली जी शाखा आहे ती 1870. पुण्याच्या याला 150 वर्ष, आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा की पुण्यानंतर नगर, सातारा इथंही शाखा होत्या. ओके. महाराष्ट्राबाहेर प्रार्थना समाज गेलेला आहे. ब्राह्मो समाजाच्या विचारांचा जो काही प्रभाव महाराष्ट्रावर होता, तिथूनच केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने प्रार्थना समाजाची स्थापना महाराष्ट्रात झाली होती. प्रार्थना समाजाला तात्विक बैठक देणारी लोकं जी आहेत तिच्यामध्ये न्यायमूर्ती मगो रानडे, महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर राघव भांडारकर हे आहेत. प्रार्थना समाजाशी निगडीत व्यक्ती जर तुम्ही बघितल्या तर दादोबा पांडुरंग आहेत, आत्माराम पांडुरंग तरखडकर आहेत, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आहेत, गुरुवर्य बापूराव जगताप आहेत. कारण काय ना की व्यक्तिनिष्ठ प्रश्न विचारण्याची आयोगाची फार टेंडन्सी आहे, ती समजून घेतली पाहिजे आपण. त्यामुळे ह्या व्यक्ती लक्षात ठेवा. आणि एकंदरीतच प्रार्थना समाजाचं काम काय होतं की विविध विचार प्रवाह जे चांगले आहेत त्यांचा स्वीकार करा. धर्मविचारांचं प्रवाहीपण पाहिजे, नाविन्याचं मनापासून स्वागत आहे, सर्वांचं कल्याण, हा ना, आशावाद. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एकंदरीत काय की सुशिक्षित वर्ग जो जन्माला आला होता 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये, त्यांना मग धर्मातल्या ज्या काही अनिष्ट रूढी, परंपरा, जातीभेद आहे, या सगळ्यांच्या गोष्टी बाजूला करून एक चांगला समाज निर्माण करण्याची ही एक चळवळ होती, तर ती एक लक्षात ठेवा. सो अशाच पद्धतीने आपण सगळं पुस्तक जे आहे ते रिवाईज करू. सो बऱ्याच लोकांचं जे आहे की ती थोडे पेशन्स ठेवा, मी सगळ्या गोष्टी खूप प्रॉपर करून देईल तुम्हाला. सो डोंट वरी अबाउट दॅट. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.